हाय यूट्यूब फॅमिली, गावरान किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपलं एकदम गावरान पद्धतीचं रेसिपी आहे. चुलीवरची बघू शकता तुम्ही, चुलीवरची गावरान रेसिपी भाकरी आणि ठेचा. एकदम गावरान पद्धतीने आपण बनवणार आहोत ठेचा आणि भाकरी. तर अशा प्रकारे आपण कणिक मळून घेतली आहे भाकरीची. एकदम मस्त चुलीवरची गावरान भाकर आणि ठेचा. चांगलं मळून घेऊ आपण. मस्त अशा आपण भाकरी करून घेऊया चुलीवरच्या. बघू शकता कणिक मळून घेतलेली आहे. उंडा बनवूया आपण आता. मला ताटात जमत नाही म्हणून मी पोळपाटावर भाकर करणार आहे. बघा, आपण अशा प्रकारे भाकर आपण घेऊया आणि चुलीवर मस्त भाजून घेऊया. बघा, आता आपली कसली गोल भाकर तयार झालेली आहे. जाळ बी आपल्या चुलीला चांगला लागलेला आहे. चला आपण आता तव्यावर भाकरी घालूया. जाळ बी आपल्या चुलीला चांगला लागलाय. आता आपण पाणी लावून घेऊया भाकरीला. चला आता आपण भाकरी पलटी करू. बघा कसली मस्त आपली भाकरी झालेली आहे. बघा, आपली एकदम मस्त भाकरी अशी झालेली आहे. चुलीवरची गावरान पद्धतीचं गावरान जेवण चुलीवरचं. आपण आता भाकरी चांगली भाजूया. आता आर काढूया बाहेर आणि भाकर आपण आराला लावूया. बघा, अशा प्रकारे आपण आराला भाकरी लावलेली आहे. आरावरची भाकर खायला एकदम मस्त आणि चविष्ट लागते. खमंग लागते, रुचिकर. बघा कसली फुगली आपली भाकरी. एकदम टम्म फुगली भाकरी आपली. बघू शकता. आपली भाकरी तयार झालेली आहे.
मस्त भाकर असली आपली भाजून तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही कसली भारी आपली भाकर झालेली आहे. तर आपल्या भाकरी झालेल्या आहेत. आता आपण ठेचा बनवून घेऊया. त्यासाठी इथे साहित्य घेतलेलं आहे हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि मीठ. चला आता आपण मिरची भाजून घेऊया. मिरची आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. एकदम मस्त आणि गावरान पद्धतीने ठेचा आणि भाकरी. आजची आपली रेसिपी आहे ठेचा आणि मस्त आपली मिरची भाजी. आता आपली मिरची भाजून झालेली आहे. आता तवा खाली उतरूया आणि त्यात लसूण, कोथिंबीर आणि मीठ घालू आणि 1-5 मिनिटं झाकून ठेवूया. चला आता आपण उघडून बघूया. छान झालेली आहे आपली मिरची भाजून. आता आपण ठेचा बारीक करूया. तव्यातच ठेचा बारीक करायचा आहे आपल्याला. तांब्याच्या साह्याने किंवा तुम्ही पेल्याने पण करू शकता. एकदम बारीक असा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण ठेचा सगळा फोडून घेऊया. बघा आपली आता ठेचा आणि भाकर तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त ठेचा आणि भाकर. इथं पापड, काकडी, ठेचा आणि शेंगदाणे ठेच्या बरोबर एक मस्त लागतात खायला. सगळेजण तुम्ही पण जेवायला. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.